नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नमस्कार. तर आज आपण आरोग्य व रोग हा घटक अभ्यासणार आहोत. यामध्ये आपण हृदयविकार ह्या रोगाविषयी माहिती घेणार आहोत. तर रोगांचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. एक जे आहे ते संसर्गजन्य रोग आणि दुसरे जे आहे ते असंसर्गजन्य रोग. तर संसर्गजन्य रोग कशाला म्हणतात माहिती आहे का कोणाला? संसर्गजन्य रोग म्हणजे काय आणि असंसर्गजन्य रोग म्हणजे काय? संसर्गजन्य रोग म्हणजे जे एकमेकांच्या सानिध्यात आल्यामुळे होतात, एकाला दुसऱ्याला होतो. आणि असंसर्गजन्य म्हणजे रोग म्हणजे जे सानिध्यात आल्यावर सुद्धा होत नाहीत एकमेकांना. बरोबर, अगदी बरोबर. संसर्गजन्य रोग आणि असंसर्गजन्य रोग हे दोन रोगांचे प्रमुख प्रकार आहेत. त्यामध्ये आपण असंसर्गजन्य रोग हृदयविकार या रोगाविषयी अभ्यास करणार आहोत. यासाठी आपण एक इथं ऍक्टिव्हिटी घेणार आहे. यामध्ये तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये 3 ग्रुप केले जातील, ज्यामध्ये एकाने त्या रोगाविषयी आहार काय घ्यायला तो रोग झाल्यानंतर आहार काय घ्यायला पाहिजे याच्याविषयी माहिती द्यायची आहे. त्याच्यानंतर दुसरा जो गट असेल त्याने तो रोग झाल्यानंतर त्यामध्ये कोणते व्यायाम केल्यानंतर तो रोग आजार किंवा बरा होऊ शकतो हे सांगायचं आहे. आणि तिसरा ग्रुप असेल की असा रोग एखादा झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण काय करू नये याविषयी तुम्ही तुमचं मत मांडायचं आहे. तर तुमच्यापैकी 3 ग्रुप असतील, गट 1, गट बी आणि गट सी. ठीक आहे. तर तुम्हाला काही वेळ दिला जाईल आणि त्यामध्ये तुम्ही हृदयविकारावरती काय आहार घेतला पाहिजे, काय व्यायाम केला पाहिजे आणि काय चुकीच्या गोष्टी करू नयेत, कोणत्या चुकीच्या गोष्टी करू नयेत हे सांगायचं आहे. ठीक आहे. तुम्ही सांगा की काय ह्याच्यावर सांगा काय सांगितलंच होते. तयार आहे? तर आज आपल्या समोर अमृता, ऋतुजा आणि रचना आहार, हृदयविकारावरती योग्य आहार, व्यायाम आणि कोणत्या गोष्टी करू नयेत याविषयी गटचर्चा करतील. हृदयविकार होऊ नये किंवा तो टाळला जावा यासाठी पोषक आहार म्हणजे ज्वारी, नाचणी, मका, फायबरयुक्त धान्य घ्यावं. तसेच फळभाज्या, पालेभाज्या आणि बदाम, जवस या पद्धतीचे अन्न सेवन करावं. हृदयविकार होऊ नये यासाठी रोज 30 मिनिट्स वॉकिंग, योगा प्लस प्राणायाम, कदमताल असं 1 2 1 2. त्याच्यानंतर काही पॉईंट्स आहेत जसे की ह्या करंगळीला लावणे, ह्या पॉईंटला लावणे, ह्याची रोज प्रॅक्टिस करावी. हृदयविकार हे करण्यात सतत चिडचिड करायचं नाही, चिंता जास्त करायची नाही आणि बाहेरील अन्न टाळावे. ठीक आहे, थँक्यू. त्याचबरोबर हृदयविकार हा धूम्रपान सेवन, मद्यपान सेवन, त्याचबरोबर यामुळे होतो. बाहेरचं अन्न पदार्थ खाल्ल्यामुळे, कोलेस्ट्रॉलयुक्त अन्न पदार्थाचं सेवन जास्त केल्यामुळे हृदयविकार होतो. हा असंसर्गजन्य रोग आहे. त्याचबरोबर आजकाल आपण बघतोय की हास्य क्लब ही कन्सेप्ट आपण ऐकली असेल. तर हास्य क्लब ह्या हृदयविकारावरती सगळ्यात उत्तम उपाय आहे. तो जेणेकरून आपल्या हृदयाची जी काही हालचाल आहे ती होते, मानसिक ताणतणाव दूर होण्यास मदत होते आणि हृदयविकारापासून सुटका मिळते. थँक्यू. हेच कोणते